सुंदर असे फुलं आहेत मित्रांनो, एक नंबर. हे बघा 2 मिनटं. आणि हे फुलं जे ना हे थोडेसे वेगळेच फुलं आहेत, आपले झेंडूच्या फुलासारखे नाही. तर ज्यांना झेंडूचे फुलं वाटते त्यांनी विचार बांधला. आणि खूपच असं म्हणजे ग्राउंडसारखा एरिया आहे पूर्ण, असं मस्त वाटतंय का नाही. टेंट लावायला भारी जागा आहे बरं का, पण इथं टेंट लावायला परमिशन भेटणार नाही, रात्रीच झोटावं लागेल. पण आपलं दुपार झाली आता इथं कुठं एवढं लवकर टेंट लावून जमं का. तर बघा मित्रांनो, थोडंसं पुढे जातो आणि दाखवतो तुम्हाला. असला मस्त सुंदर असा सीन आहे ना, एकदम मस्त. मित्रांनो हेच ते एरिया आहे बरं का, म्हणजे हेच तुम्हाला तुम्ही CCTV फुटेज बघत असताना तुम्ही सर्च जर केलं ना यूट्यूबला पुलवामा अटॅक, तर हाच उतार तुम्हाला लक्षात त्या टायमात त्या CCTVमध्ये दिसेल. इथं पहिलं एवढे घरं नव्हते, एवढं काही नव्हतं. काय नजर आहे राव. हां बघा ना. तर मित्रांनो त्या व्हॅनमध्ये मी आता जेवलो आहे, खुशाला आर्मीसोबत जेवलो आहे, आर्मीवाल्यांच्या लोकांसोबत. आणि तर आर्मीवाल्या लोकांसोबत जेवलं, खूप छान वाटतं. आणि ते शूट करायला थोडं परमिशन. मी ब्रिजच्या वरून चाललो आहे आणि सुंदर अशी नदी दिसली साईडला, मला तुम्हाला दाखवावी. बघा त्या बॅटी हवा त्या समोरच्या दिसतात लाकडाच्या थाप्या, तर त्याच लाकडापासून बॅटी बनवल्या जातात. आणि इथं जे ना स्पोर्टची दुकान आहे त्या लाकडापासून बनवून देतं नाही किती इकडे तिथं. साइकिल हो चुकी है हमारी रेडी उसके ऊपर. और देखो मित्रांनो मैं हाल एवढे बेकार हाल मी आतापर्यंत जिंदगीत कधी नाही पाहिजे. हा बघ. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे आपलं पूर्ण सायकलीचं काम झालेलं आहे आणि मी गुरुद्वारामध्ये श्रीनगरमध्ये मी सध्या. आणि श्रीनगरमधून आपल्याला परत रिवर्स अवंतीपोरम त्या साईडला जायचं आहे, पुलवामा साईडला. पुलवामा नाही, अनंतनाग साईडला जायचं, सॉरी अनंतनागला. आपण तिथून परत मागं लवकरात लवकर आपल्याला केदारनाथ साईडला जायचं आहे, जेणेकरून आपलं 2 तारखेला केदारनाथ आपलं ओपन होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामुळे जे ना मला लवकरात लवकर आवरून जायचं आहे. आपली सायकल बघा पूर्ण रेडी आहे. आणि सायकलवर मी आता मला पूर्ण फिलिंग कशी यायला लागली माहिती आहे का, नवीन जसं काय मी आजच पहिली वेळेस माझा पूर्ण आपलं श्रीकृष्णाचा महादेवाचा फोटो लावला आहे समोरून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायकल पूर्ण रेडी केलेली आणि एवढं सामान आहे मित्रांनो सायकलीवर. मी कमीत कमी सामान टाकण्याचा प्रयत्न करतो आहे, पण जे महत्त्वाचं आहे ती सगळं सामान एवढंच आहे. कारण हे जर याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाचं नाही, पण आपण कमी करण्याचा ट्राय करू. गिअर बॉक्स सगळा धुवून काढलेला आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे काल आपण सायकलचं 1200 रुपयाचं काम केलेलं आहे मित्रांनो. 1200 रुपये घातले बरं का, पण पूर्ण सायकल क्लीन करून टाकली, सर्व्हिसिंग केल्यासारखं सर्व्हिसिंगच केली सायकलची. तर आता निघालेलो आहे मी जस्ट. आणि आपलं आधार कार्ड दिलेलं आहे त्यांना, स्टे करण्यासाठी आधार कार्ड द्यावंच लागतं. तर आधार कार्ड दिलेलं आहे तिकडं आणि आधार कार्ड घेणार आहे मी थोड्याच वेळाने. आणि आधार कार्ड घेऊन आपलं मस्त आपण पुढचा प्रवास चालू करणार आहेत. तर आज व्हिडिओमध्ये राहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. मान्य आहे 2-3 दिवसापासून तुम्हाला मान्य आहे, सॉरी बरं का, थोडेसे व्हिडिओ थोडेसे इंटरेस्टेड नाही येतं, कारण मीच नाही लांब, मी नवनवीन ठिकाणी जात नाही सध्या, कारण 2 दिवस झाले तुम्हाला माहिती मी इथंच आहे आणि मी आजारी होतो. आपले एक एवढा आठवडा जे ना पूर्ण आपला खतरनाक गेलेला आहे, म्हणजे वाईट कालखंड गेलेला आहे आपल्याला. तर काय अड़चन नहीं। तो दोस्तों हमारे इस नए ब्लॉग में आप सभी का फिर से स्वागत है। और मैं अभी निकलने वाला हूँ जस्ट, और हमारा स्टे का कालखंड ख़त्म हो गया। और मैं हिंदी में ज़्यादा बात करता हूँ, थोड़ी बहुत आपको समझ में आएगा जो हिंदी के लोग हैं जिनको मराठी समझ में नहीं आती, और ज़्यादा मैं मराठी में बात करूँगा क्योंकि मुझे इंटरेस्ट ज़्यादा मराठी में है, लेकिन आपको समझने के लिए मैं हिंदी बोलूँगा, कोई दिक्कत वाली बात नहीं है। तो निकलने वाले थोड़ी देर में हम, और सब कुछ रेडी है। और नाश्ता तो मैंने एक सेब खा लिया है, और दूसरी बात तो ये है कि मैंने सुबह सुबह नहा लिया है और साफ सब वॉशरूम और सब फ्रेश होके मस्त अपना रेडी होके निकल चुका हूँ। तो चलो हमारा आधार कार्ड लेते हैं, उसके बाद निकलते। तर मित्रांनो सायकल रेडी मस्त आपली, आणि आपण आता आधार कार्ड घेण्यासाठी चाललेलो आहे। आपलं आधार कार्ड घेऊ, आधार कार्ड घेऊन निघू लगेच। हाँ वो ना शायद पता क्या था ना, ये तो बता रही यार मेरी।
14 नंबरचं कुलूप दिलेलं आहे त्यांना आपण आधार कार्ड दे मेरा वैजनाथ बड़े थैंक यू सर 2 दिन के लिए छोड़ दिया अरे थैंक यू सो मच तर घेतलं आपलं आधार कार्ड आणि महत्त्वाचं म्हणजे ते 200 रुपये एका दिवसाचे घेत असते तर मला त्याने 200 रुपयामध्ये कमीत कमी 3 दिवस राहून दिलं आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांना थँक्यू पण म्हणलो महत्त्वाचं म्हणजे जे ना मित्रांनो मला आता ह्या श्रीनगरमधून बाहेर पडणं आहे कारण श्रीनगरमध्ये एवढी ट्रॉफिक आहे तर त्या ट्रॉफिकच्या कारणामुळं मला जे आहे ना बाहेर लवकर निघता येणार आणि त्यासाठी लवकरात लवकर जाणं आहे आणि लवकर एक्झिट होणं आहे तर चला निघूयात आणि इकडचे लोक जे आहे ना मित्रांनो गाड्या चालताना नीट चालत नाही ते महत्त्वाचं म्हणजे इकडचे नियम अटी यांना माहीतच नाही शकत म्हणजे श्रीनगरचं जे आहे ना श्रीनगरचे प्रॉपर्टी लोक थोडेसे काय म्हणून मी तुम्हाला सांगा चला जाऊन दे आपलं लक्ष नाही करायचं आपलं ओनली वन टार्गेट रोड ऑन रोड आणि चांगली गोष्ट चांगले काम गाडीला मला पुढं जाय नाही तर मागं जाय नाही तर पुढं तरी जाय माझ्या पुढं चालली पण काही सुधारणा नाही तिथं थांबायचं याला पार्किंगला लावायचं एवढं हायवेला पार्किंग करायचं याला वा मस्त म्हणजे असे पण विषय आता या समोरच्या गाड्या ज्या थांबलेल्या आहेत बुवा आता या समोरच्या गाड्या बघा तुम्ही रोड पूर्ण झाकलेला आहे पूर्ण त्यांच्यामुळं पुढं आल्यावर थोडं पंप थांबलो होतो वॉशरूमला त्यासाठी ते कोणाला नाही लागत ते सगळ्यालाच असतं आहे म्हणजे नॅचरल आहे ते नॅचरल कॉल आहे देऊ तर चला मस्तपैकी निघूयात परत मित्रांनो ज्या रोडने आपण आलो होतो का त्याच रोडने आपण परत चाललो होतो म्हणजे जम्मूला चाललो होतो आपण जम्मू रोडने आलो होतो आपण बघा काश्मीरला जो की मी घाट पार केला होता बघा घाट एक घाट होता बघा तिथं तर त्या घाटातून आलो होतो मी त्याच घाटातून आलो परत मागे जायचं आहे म्हणजे डबल चक्कर व्हायची आपली तर आता काय अडचण नाही चला काय करा आता फक्त हेच रोड आहे जायला दुसरा रोड नाही चला तर मित्रांनो लय दम लागला आहे काय सांगा बाबा तुम्हाला तर तुम्हाला मला एक सांगायचं की काश्मीर तुम्ही काश्मीरमधून रिवर्स आले का जम्मूमधलं वातावरण जास्त थोडंसं पाणी आणि गार पण आहे बरं का पण काश्मीरमध्ये पूर्ण बर्फ आहे जे टेंट लावायचा विचार करत असतील तर काश्मीरमध्ये पुढं पण जम्मू आणि काश्मीरमध्ये टेंट लावायचा जे विचार करतात ना त्यांनी तो विचार सोडून द्या कारण तिथं एक तर आर्मी एरिया आहे सगळा आर्मीवाले जास्त असतात आपले माणसं आणि टेंट लावायला कुठं पण परमिशन नाही आहे माझा एक्सपिरियन्स सांगतो आणि दुसरी गोष्ट काश्मीरमध्ये टेंट लावूच नका कारण लावला तरी तुम्हाला काढावं लागेल कारण तिथं विशेष खोली फक्त रूमवर राहू शकता तुम्ही आणि जेवणाचा विषय तर राहिला जेवणाचा प्रश्न तर जेवण करताना व्हेज आणि कधी पण आपल्या काय म्हणतात ना वर पोस्टर बघा पोस्टर देवाचा फोटो जर असला तरच जेवा कारण नॉन व्हेज तिथं खाऊच नका चिकन तर खाऊच नका कारण चिकननी दुखणं येऊ शकतं आणि दुसरी गोष्ट नॉन व्हेज तिथं काही कापी देतं बोकड आपल्याकडे खा देतं आपल्याकडं लय तर लय बोकड हां तिकडं बोकडापेक्षाही वरचे जनावर कापीत येतं त्याच्यामुळे तिकडं काही खाऊ नका ते सांगत होतं मला तुम्हाला तर इथं पाणीमध्ये थोडंसं वातावरण जे आहे ना थोडं पावसाचं पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे ना लय गार लागत आहे बरं का लय भयानक गार लागत आहे त्या गार त्यामुळं मला आता दम लागायला लागला आहे फुलं बघा फुलं किती मस्त दिसते तर आणि इकडचं वातावरण एक नंबर आहे बरं का पण फुलं मस्त एकदम क्लास वातावरण आहे तर कमेंट करून मला सांगा की सोनमर्ग म्हणतोय इकडं वरती कुठं थांबा तुम्हाला दाखवतो माझ्या लक्षात द्या ना पण सांगतो थोड्याच वेळात
कमेंट करून नक्की सांगा की आपलं काश्मीर, गुलमर्ग, सोनमर्ग तर नाही पाहिलं, पण मी एक प्लॅन चेंज केला आहे, लडाखला जायचं कॅन्सल केलं आहे सध्या. कारण कारगिल, सोनमर्ग आणि लेह हा रोड जे आहे ना पूर्ण बंद आहे सध्या, पूर्ण बंद. कारण तिकडं धोक्याचा रोड आहे, पूर्ण बर्फ पडलेला आहे रोडवर. तर आपण आता चाललेलो आहे इथं जम्मूवरून आपण जाणार आहे इथं धर्मशाळावर मनाली, शिमला आणि ते करून आपण पुढं वरती केदारनाथ करून, किंवा जर लवकर जर गेलो तर वरती थोडंसं लडाख साईडला जाऊ शकतो मी. आणि केदारनाथला 2 तारखेला केदारनाथ उघडणार आहे, त्यासाठी मला लवकर जाणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, चला लाईक करा व्हिडिओला, लाईक शेअर करा आणि खाली सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईब करून टाका जाऊन तिकडे. तर लेट्स गो. मित्रांनो, आर्मीवाल्यांनी सगळ्या गाड्या थांबल्यात. का थांबल्यात मला तेच कळलं ना. ते बघू शकतो मागं पण थांबले, पूर्ण थांबले सगळं, आणि इकडं पुढं पण सगळं थांबलं आहे. तर कॅमेरा मी चालू केला आहे, सगळं सांगितलं नाही त्यांना. तर करायला नाही पाहिजे, पण सिक्युरिटी हे लय चांगली गोष्ट आहे की सिक्युरिटी चेक करते तर. आणि हां, करायलाच पाहिजे, नाही का, करायलाच पाहिजे, नाही का. तर मला केव्हा सोडायचं काय माहिती, बघू विचारून. मला सोडू दे, मला वाटायला लागलं. त्यांनी मला अजून सोडलं नाही, मी मोकार जाऊ शकत नाही त्यांचं परमिशन घेतल्याशिवाय. का थांबेल होतं ते पण सांगतो तुम्हाला, का थांबेल होतं. इकून त्या पलीकडच्या साईडने जे ना आर्मीच्या गाड्या येणार होत्या त्यासाठी थांबेल होतं. आणि चांगली गोष्ट आहे, थांबायलाच पाहिजे. त्यांचे आर्मीवाले जे म्हणते ते करावं लागत असतं भाऊ. नाही जर केलं तर ते कुत्रीच्या कुत्र्यावाने आणते, कुत्र्यावाने त्यांचा विषय खोली. त्याच्यामुळं चला, आपल्याला नाही आणू शकत ते, कारण आपण जे ना आपण सगळ्या नियमांचे पालन करतो. ते प्रॉपरचे लोकांना आणते ते, कारण तिला येणं करते. चलो, आत्ताच आपले बीडचे माणसं, बीडचे मेजर भेटले होते, लय भारी वाटलं. शूट नाही घेता आला कारण त्यांनी आणि मीच नाही घेतला, कारण सेफ्टीसाठी घ्यायला नाही पाहिजे शूट. तर मस्त वाटतं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या गावाजवळचेच भेटले, जे की घाटशीळ पारगावचे मस्तपैकी ते भेटले. तर वारे आडनाव आहे त्यांचं आणि माझं आपलं वारे आडनाव. तुम्ही घाटशीळ पारगावचे जे कार्यकर्ते बघितलेत ना व्हिडिओ, त्यांनी वारे जे मेजर आहेत ना, जे की इथं काश्मीरमध्ये इथं श्रीनगरजवळ ड्युटीला, त्यांना माहीत असेल. चला इथं थांबू थोडं पासून, या पे रुक शकतो 2 मिनिट. मेजरची परमिशन घेऊनच उठतो, थांबवतो, तसं थांबणार नाही. माझ्याकडे खरबूज आहे, खरबूज जे आहे ना माझं घेतलेलं काल नाही रात्री घेतलं तुम्ही, तर ते खातो. एवढं चांगलं आहे शरीरासाठी, नाही का. इथं लावतो गाडी, जशी मागं लावतो इथं जे आहे ना. अरे मित्रांनो, खरबूज कापायला लय टाईम लागला, कापायचा चालला नाही लवकर, तरी पण कापलंय आणि खातोय आता. जेवायला पुढं थांबावं लागेल कुठंतरी 1 वाजता. आता वाजलेले 12 वाजलेत, 12. ट्रॅव्हलिंग करताना कधी पण एक लक्षात ठेवा, तुमच्या शरीरासाठी जे चांगलं आहे का तेच का. कारण तुम्ही एक तो महत्त्वाचं म्हणजे नवीन वातावरणात जातात, बरोबर. नवीन वातावरणात गेल्यानंतर तुमचं आजारी पडण्याची दाट शक्यता असते, त्याच्यामुळे तुम्ही शरीराला जपत जा. चला, मी खरबूज खाऊन निघालेलो आहे. खरबूज खरबूज. मित्रांनो, सायकलचं काम केल्यापासून सायकलमध्ये एवढा बदल झाला, तुम्हाला काय सांगावं. आता एवढी सॉफ्ट झाली ती सायकल माझी. आणि त्या धन्यवाद त्या सरांचे करणार आहे मी, करतोय मी. कोणत्या म्हणजे का, लातूरच्या सरांचे. त्यांनी मला खूप मदत केली. आणि त्यांनी जर माझी मदत काय केली माहिती का, त्यांनी मला सांगितलं की त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला, मी ट्रॅव्हल कसं केलं सायकलनी, सायकल किती वेळा सर्व्हिसिंग केली, कशी करायची सर्व्हिसिंग,
सर्व्हिसिंग किती महत्त्वाचं आहे हे सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आणि खरंच धन्यवाद मानतो त्यांचे. खूप छान वाटलं त्यांना फिरून पण आणि खरंच शिक्षक आहेत ते. आणि मित्रांनो लय हुशार आहेत, लय हुशार. तर आता मी आलेलो आहे प्रॉपर त्या लयला म्हणजे माग आलो आहे मी जिथून आपण गेलो तिकडून चाललो आहे. बघूयात जाताना काय तर नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला. CRPF 110 बटालियन त्यांचं खूप मोठं कौतुक मानून पण किती कौतुक मानावं त्यांचं ते कमी आहे. कारण ते पूर्ण एवढी सेवा करतात मित्रांनो, देखरेख एवढी करतात, 24 घंटे त्यांची देखरेख असते. खूप छान वाटतंय राव. पण हल्लंय राव गरीब, हल्लंय मला म्हणजे कसं तरी वाटतं बघून त्यांची तोंडाकडे पाहिलं का हल्लंय कसं तरी वाटतं. 3-3, 4-4 महिने घरी जात ना ते. चला नुसतं म्हणत असताना नुसतं रोडने चालला आम्हाला काही दाखवणार नाही का. दाखवण्यासारखं एक ठिकाण आलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी. इथं सध्या थांबले तर लोक, तर आपण पण थांबूया नाही का. मस्तपैकी तुम्हाला दाखवतो काहीतरी नवीन. काय नाही फुलं येतं आणि मस्त नेचर निसर्गाचा आनंद घ्या. ते बघा मित्रांनो आपली सायकल लावली तिकडे. हे नजारा दाखवतो तुम्हाला फुलाचा. ती मस्त सुंदर नजारा आहे बघा. फक्त फुलं एवढं अट्रॅक्शन वाढवत नाही फुलं. सुंदर असे फुलं आहेत मित्रांनो, एक नंबर. हे बघा 2 मिनटं. आणि हे फुलं जे आहे ना हे थोडेसे वेगळेच फुलं आहेत, आपले झेंडूच्या फुलासारखे नाही. तर ज्यांना झेंडूचे फुलं वाटते त्यांनी विचार बदला. आणि खूपच असं म्हणजे ग्राउंडसारखा एरिया आहे पूर्ण, असं मस्त वाटतंय का नाही. टेंट लावायला भारी जागा आहे बरं का, पण इथं टेंट लावायला परमिशन भेटणार नाही, रात्रीच उठावं लागेल. पण आपलं दुपार झाली आता इथं कुठं एवढं लवकर टेंट लावून जमंगा. तर बघा मित्रांनो थोडासा पुढे जातो आणि दाखवतो तुम्हाला. असला मस्त सुंदर असा सीन आहे ना, एकदम मस्त. हा 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 जेवढं पुढं जाताना तेवढं भारी आहे, एकदम मस्त सुंदर आहे. रोडच्या साईडलाच आहे त्याच्यामुळे थोडंसं अट्रॅक्शन वाटतंय आणि लोक थांबत आहेत नाही का. काय नाही फुलं आहेत फक्त एवढे, ते फुलांनी थोडंसं लुक एकदम मस्त वाटतोय. तर चला एवढं तुम्हाला दाखवलं आहे. तर लाईक करा व्हिडिओला राहता यांनो आणि सबस्क्राईब करा. चला एवढा माझ्या कोण नसेल, सगळं दाखवलं तुम्हाला. पण ते जे फुलं दाखवले होते का पिवळे तुम्हाला, ते सॅफ्रॉन होतं. सॅफ्रॉन सर्च करा. सॅफ्रॉन हे त्या साईडलाच भेटते, ते जम्मू काश्मीर साईडलाच जास्त करून सॅफ्रॉन होतं ते. तर चला कसं असतंय टायमावर लक्षात येत नाही म्हणून सांगता येत नाही. तर मित्रांनो ह्या पॉईंटवर मी जाताना थांबलो होतो. जसं की तुम्हाला माहिती आहे, मला एक जण जोडीदार पण भेटला होता जो सायकलवर प्रवास करीत होता. हा जो रोड जातो हा रोड जातो चंदहारा. आणि इकडं पण खूप ठिकाण आहेत पाहण्यासारखे, पण पूर्ण बर्फ आहे. वरती गेल्यानंतर पूर्ण बर्फ आहे आणि रोड पॅक आहे, त्याच्यामुळे जाण्यास कॅन्सल का आपलं. नाही तर मी जाणार होतो, माझ्या होतो, पण लय हाल होते, लय बेकार हाल होते माझे. मला माहिती आहे प्लॅनिंगने जायचं आपल्याला, असं मोकार कुठं पण जायचं नाही, कारण बर्फाचा इलाका सोपा खेळ नाही. गुलमर्गला लय वाट लागली होती माहिती आहे का. आजारी पडण्याचं कारण तेच असतंय, काही गोष्टी न लक्षात घेतल्यामुळे आजारी पडतो माणूस. तर आता पुढं जायचं आपल्याला जम्मू. तर सांगतो तर तसं राहा व्हिडिओमध्ये कुठं कुठं जातो कुठं नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत राहीन. आणि नजारा बघून घेत जा. आपलं कसं आहे माहिती आहे का, मी ज्या रोडनी गेलतो त्याच रोडनी मागं चाललो आहे ना, त्याच्यामुळं थोडंसं तुम्हाला थोडेसे पाहिलेले ठिकाण पाहावं लागणार आहेत. म्हणजे जे तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले होते तसं काही नाही, तुम्हाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न आहे माझा काहीतरी. चला मस्त. हाच तो एरिया आहे जिथं पुलवामा अटॅक झाला होता, जिथं आपले 2,500 जवान शहीद झाले. आणि त्या शहीद जवानांना वंदन माझं.
हाच एरिया आहे तो. अवघड काय म्हणलं तेवढं आर्मीवाल्यांचं जेवढं तुम्हाला सोपं वाटतं तेवढं नाही अवघड काम होतं. हेच एरिया आहे बरं का. म्हणजे हेच तुम्हाला तुम्ही CCTV फुटेज बघत असताना तुम्ही सर्च जर केलं ना यूट्यूबला पुलवामा अटॅक तर हाच उतार तुम्हाला लक्षात त्या टायमात त्या CCTVमध्ये दिसन. इथं पहिलं एवढे घरं नव्हते एवढं काही नव्हतं. हाच तो एरिया आहे आणि त्याला कारणीभूत ना कारणीभूत हे प्रॉपरचे लोक आहेत अटॅकला माहिती का तुम्हाला. म्हणजे काश्मीर एवढं सोपं वाटतं काय काश्मीरमधलेच लोक हे अटॅकला कारणीभूत असते. आता हे बोलू नाही बरं का डायरेक्ट पण मी डायरेक्ट बोलतो मग का कोणाच्या बापाला घाबरत नाही बरं का. हे डायरेक्ट इथं तर कारणीभूत प्रॉपरचे लोक CCTV कॅमेरा इथं समोरून लागलेला होता आणि हाच तो एरिया आहे. जाऊन द्या चला फक्त आपल्या देशावर प्रेम करा. आय लव्ह इंडिया. जय हिंद जय महाराष्ट्र. काय नजर आहे राव हां बघा ना. असा सुंदर नजारा आहे मित्रांनो. स्वतः डोळ्याने बघतोय मी त्याच्यामुळे मला जास्त सुंदर वाटतं. लय थंडी वाजते पण लय बेकार. प्रभू वाडगावचे मेजर भेटलेत त्या पुढच्या गाडीत चाललेत ते मस्त वाटलं. आणि ते थांबा म्हणले जेवण करू. बऱ्याच दिवसानंतर आपला माणूस भेटला छान वाटलं. आपले सगळे महाराष्ट्राचे जास्तीत जास्त लोक इकडे आहेत बरं का. चला मित्रांनो त्या व्हॅनमध्ये मी आता जेवलो आहे खुशाला आर्मीसोबत जेवलो आहे आर्मीवाल्यांच्या लोकांसोबत. आणि तर आर्मीवाल्या लोकांसोबत जेवलं खूप छान वाटतं. आणि ते शूट करायला थोडं परमिशन मीच नाही केलं कारण सेफ्टीसाठी करायला नाही पाहिजे. आणि आपले जवळ भेटले होते पण नागरे जे की प्रभू वाडगावचे होतं. आणि रोड क्रॉस करतो जेवण झालं मित्रांनो माझं. आणि आर्मीच्या आपल्या मित्रासोबत आपल्या गावातल्या शेजारच्या गावच्या नागरी पाटलासोबत जेवलो आहे. त्याच्यामुळे मला जे ना एक वेगळंच फील यायला लागलं तसं काय घरी जेवलो खूप छान वाटलं. आणि मस्त एकदम आता निघलो मी निघतो मस्त चाललो. हां हां सावकाश जातो एकदा असं करा हा जाऊन जातो पुढे. चला मित्रांनो जास्त सूट घेऊ शकत नाही मी आर्मीवाल्याचे आर्मी. चला सेफ्टीसाठी चला पलीकडे जातो यायच्या आधी. ते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसले असते तर तेच ते इथं शूट घेता येत नाही जास्त पण ते म्हणलं त्यांनी थोडा घेतला म्हणलं दाखवा तुम्हाला ते तरी तुम्हाला लक्ष देईल. तर चला निघूयात आता पुढं पुढं थांबतो इकडं नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. त्यासाठी दहा व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असतं नक्की सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला. लेट्स गो. ब्रिजच्या वरून चाललो आहे आणि सुंदर अशी नदी दिसली साईडला म्हणलं तुम्हाला दाखवावी. बघा खूप खूप सुंदर सुंदर ठिकाण इथं पाहण्यासारखे. आता समोर बघा आता बघ परत ते तसलं नजारा. ते फुलं एवढे अट्रॅक्शन देतात ना मित्रांनो. आणि ह्या फुलामध्येच सॅफ्रॉन तुम्हाला बघायला भेटेल कुठेतरी. सॅफ्रॉनमध्ये ते पिवळ्या कलरचं सॅफ्रॉन नाही आहे मी नाही तुम्ही म्हणता असेल ते पिवळ्या कलरचे सगळे फुलं सॅफ्रॉन आहे काय. सॅफ्रॉन हा लाल कलरचा असतो आहे जो गुलाबी पण ह्या याच्यामध्येच असतो थोडा जास्त नसतं आहे. त्याचं वेगळं पीक घेतलं जातं पण ते एवढं महाग असतं ते सॅफ्रॉन. सॅफ्रॉन कधी खाल्लं आहे का कमेंट करून नक्की सांग कोणी कोणी खाल्लं आहे. मला खायचं होतं पण मग काय टाईमच भेटलं नाही. इथं खायला काय टाईम आहे इथं राहायची मग वाट लागत. तर हे बघा काय मित्रांनो मस्त नजारा आहे ना. हा नजारा जीवनात तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही बघायला मला काय माहीत नाही पण माझ्या व्हिडिओ मार्फत बघायला भेटतो आहे. ही माझी एक नशीब आहे. माझं नशीब आहे ते तुम्हाला मी दाखवतो आहे आणि तुमचं नशीब आहे तुम्ही पाहतात. पण किती मस्त आहे बघा ना तुम्ही किती छान आहे. हे डोंगर
ते झाडी काय डोंगर हो 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 हा 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 मैं निकला मेंढर लेके मेंढर बघा ना रस्ते पे सड़क पे एक चोर आया ना 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 मित्रांनो मेजरनी जेवण चारलं मला असं भारी वाटतंय काय सांगा आणि खरंच 3 रोट्या बरं का पनीरची भाजी पनीर आणि जेव्हा सांगतो माझा भात वरण पनीरची भाजी आणि 3 रोट्या एवढं खाल्लं मी हाय आणि खरंच मेजर लोकांचे हाल पण लय बरं लय आले भयान त्या गाडीमध्ये जेव्हा गेलो का मी इंटर झालो त्या गाडीमध्ये आतमध्ये काय अहो हातो घेऊन खाते हातो घेऊन अशा रोट्याचे ना अशा हातो घेते तर आणि मग खाते तर काय तुम्हाला त्यांचे हाल सांगावं त्यासाठी जे ना कधी पण एक लक्षात ठेवा तुम्ही जे ना तुम्ही जर हालामध्ये असता म्हणजे तुम्हाला वाटत असेल महिला हाल चालू आहेत तर तुमचे काहीच हाल नाहीत त्यांचे हाल जर तुम्ही पाहिले ना तुमचे हाल तुम्ही विसरून जाता माहिती का पुढं आलो आहे थांबलो आहे कारण पाण्याची बॉटल भरून घेतो मस्तपैकी बघा पाण्याची बॉटल पाणी 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 पाना नानी नानी नाना नानी नाना नानी पाणी 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 दुखून तिथं खराब पाणी पेरे नाही पेट्रोल पंप थोडं फार चांगलं पाणी असतं बाकी दुसरीकडे थोडंच चांगलं नाही चला थोडंसं जेवण केलं लगेच मी चाललेलो आहे त्याच्यामुळे मला थोडंसं दम लागायला लागला सगळं घालायला लागले कहाँ से हो आप लोकल से हो क्या कब से चला रहा हो ये गाड़ी मुझे हो गया 1 साल अच्छा ओके वेल डन गाड़ीवर आहे गाड़ी 1 साल से बाइक चला रहा है भाई चलो मोहब्बत होना जाए इजाजत होना जाए संभालू कैसे इसको मुझे तू बता बाकी सी बातें कर ले हंस हंस के आंखें भर ले ये लम्हा कहाँ सुन रहा तुझ में खोया रहा मुझ में खोई रहे तू खुद को ढूंढ लेंगे फिर कभी तुझसे मिलता रहूं मैं मुझसे मिलती रहे तू खुद को ढूंढ लेंगे फिर कभी हाँ हाँ फिर कभी सध्या क्रिकेटचं सीझन चालू आहे तुम्हाला माहिती आहे क्रिकेटचं सीझन चालू आहे सध्या IPL चालू आहे आणि ज्या बॅटी बनवल्या जातात ना मित्रांनो त्या बॅटी हवा त्या समोरच्या दिसतात लाकडाच्या थाप्या तर त्याच लाकडापासून बॅटी बनवल्या जातात आणि इथं जे आहे ना स्पोर्टची दुकान आहे त्या लाकडापासून बनून देतं नाही किती तिथं डायरेक्ट मुनाफा बघा ते लाकडं म्हणजे हे जे तुम्हाला झाडं दिसतात ना ते झाडं ते झाडाच्याच बॅटी बनवल्या जातात मित्रांनो पुढं आल्यानंतर हा रोड जातो एक लेफ्टला रोड जातो एक राईटला जातो हा राईटचा रोड जे ना राईटचा उजव्या हाताचा हा रोड जम्मूला जातो आणि हा खालचा रोड अनंतनागला जातो आणि इकडे एक बिजबेर नावाचं सुद्धा गाव आहे तर अनंतनागला हा रोड जातो म्हणजे सिटीमध्ये बरं का हे मी जिथं आलो आहे ना ते अनंतनागच आहे पण सिटी जर म्हणलं तर आतमध्ये आणि जम्मूचा रोड सरळ आहे तर आपल्याला जम्मूच्या रोडने जायचं सरळ चला लय वेळची धार मारायची पण जागाच सापडा चांगली पुढं मारावं लागणार एवढ्या मोकळ्या परिसरात धार मारायची मजा वेगळीच आहे मित्रांनो थोडंसं पुढं आलोय बुटं काढले त्याचं कारण सांगतो तुम्हाला कधी पण एक लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही थांबा 2 मिनटं ज्यावेळेस तुम्ही बुटं घालून लय वेळ काही सायकल चालिता किंवा लय वेळ बुटं पायात असते ना त्यावेळेस कधी पण जास्त वेळ पायात नका ठेवत जाऊ माझ्या पायाला मुंग्या यायला लागले होता डायरेक्ट मुंग्या माहिती का मी बुटं काढले तर सॉक्स काढले तर त्याच्यामुळे ते त्या गोष्टी लक्षात ठेवावं लागत आता
ठीक आहे 5 मिनटं काढून ठेवू आणि लगे घालून लगे निघू. चला मित्रांनो बुटं बिटं टाकलेत परत घातले तर जाऊ निघत होता परत. गार लागायला लागलंय मरणाचं बेकार गार लागत आहे. फायनली मित्रांनो मी अनंतनागला आलेलो आहे. जम्मू पुढं आहे. इथून जे ना एक 2 रोड होते तर जम्मू सरळ आहे आणि जो लेफ्ट साईडला रोड जातो तो जातो अनंतनाग सिटीमध्ये रोड जातो आतला आणि इकडचा जम्मूला जातो. ठीक आहे चला थोडंसं पुढं आल्यानंतर मित्रांनो पाण्याची बॉटल भरून घेतो. संपली. पेट्रोल पंप आल्यावर कधी पाण्याची बॉटल भरून घ्यायची आणि ते पण चांगलं पाणी बघून घ्यायचं. असं कसं पण भाई पानी का पीने का पानी कहाँ पे? चलो प्यायचं पाणी भरू. कुठं आहे? कुठं पिण्याचं पाणी? कुठं यायला कुठे पीने का पानी कहाँ पे? हाँ पीने का पानी ओके. प्यूरिफाई होगा ना. मित्रांनो सायकल उभा केली पाणी भरितो. सायकलचे मागचे 2 गिअर पडणार काय झालं काहीच कळलं नाही. 2 गिअरच पडणार मागचे. आत्ताच नीट करून आणली परत घोटाळा झाला आहे. कुठं नाही करावं सायकलीचे लय पडते काय नाही ते थोडंसं गुतल्या होत असतो वायर त्याच्यामुळं ते ज्यावेळेस आपण नीट केलं का त्यावेळेस सायकल त्यावेळेससुद्धा पडत नव्हतं गिअर. त्यावेळेस ते नीट करून दिलं तो तात्पुरतं पण ते परत तसंच व्हायला लागलं आहे. ज्यावेळेस आपण जम्मूमध्ये जातो ना त्यावेळेस सायकलच्या मार्टमध्ये जाऊन परत ते नीट करून घ्या तुम्ही आता. ठीक आहे थँक्यू सो मच. चलो पानी भर के लिया है भाई. चलो निकलते अभी थोड़ी देर में नाही लगेच निघलते. मी आज थांबलोच नाही आतापर्यंत. मी आलो आहे 65 किलोमीटर सकाळपासून. चला मित्रांनो मस्तपैकी पाण्याची बॉटल भरून घेतली. पुढं निघालो. इथून जे टनल आहे का 8 किलोमीटर टनल आहे बघा. मी त्या टनलमधून आलो होतो तर ते टनल 8 किलोमीटर आहे. तिथून जर मला परमिशन दिली तर तरीसुद्धा जाणार नाही मी. गाडी सायकल टाकून मग जावं लागणार आपल्याला कारण आतमध्ये रिस्क घ्यायची नाही आपल्याला. टनलमधून जायचं नाही. चलो मित्रांनो जाताना मला जो प्रवास मला 3 दिवस लागले तर जायला ते आज मी एकाच दिवसात प्रवास कंप्लीट केला. कारण सपाट रोड आहे चढ नाही काही नाही थोडासा उतार पण आहे त्याच्यामुळं कमीत कमी 70-75 किलोमीटर आलो आतापर्यंत. हां क्या 200 आज सर लेना नहीं जी. वो देखो वो वाला फीड भी हाँ लेना है. लेना नहीं नहीं लेना है. वो हमें नहीं लेना है. हाँ नहीं लेना. ले जाओ एक पीस ले जाओ. ये बढ़िया है देखो. चलो नाही घ्यायचं म्हणलं तरी बळबळ घेऊ. घ्या घेऊन काय करायचं. तर मित्रांनो मी आलेलो आहे टनलच्या जवळ. आता इथून गाडी भेटेल का आपल्याला. पेट्रोल पंप क्रॉस करून टनल लागत असती. चलो आपको नहीं बता रहा आपको.
किसको बोल रहा हो? अच्छा परेशान. तर चला सायकल घेऊन आतमध्ये जायचं ना आपल्याला. गाडी घ्यायची आपल्याला. गाडीची मदत घ्यायची. चलो बाकी टनल समोर बघा. समोर टनल अशी सगळी. चला ते म्हणलेत पुढं थांबा. चला चला चला. आपली सायकल टाकताना जे ना नीट टाकावं लागेल. मागचीच जे ना आपली टोपी पडली होती. आवा ही जी गाडी असती त्या गाडीमध्ये आपल्याला जायचं. ओके मध्ये पडलो असतो मी आता. लय बॅक करते मुलं चलो भाई हमें हमारी मदद करो भाई. भाई ये रही गाड़ी और इस गाड़ी में हम जाएंगे अभी थोड़ी देर में. साइकिल डालेंगे अच्छी तरीके से और निकलेंगे. अभी इसको लोड करेंगे भाई. आमच्या आपल्या सायकल वर टाकायचं आहे आणि वरून जे ना टनलमधून आतमध्ये न्यायची. तर हे भाई आहे जे की देतो. आपका नाम बताओ भाई. राहिल राहिल पेट्रोलियम ऑफिसर. पेट्रोलियम. हाँ पेट्रोलियम कहते हैं. तो चलो भाई ये हमारे साथ आदिल है. आदिल ठीक है ठीक है. ओके साइकिल हो चुकी है हमारी रेडी उसके ऊपर. और देखो तुझी आठवा साइड आहे. ठीक है दोस्तों ऐसे ही मस्त अपना डाल या डाल दे डाल कर ये दे बांधून राहिले. बांधले जे ना म्हणजे पॅक राहील ते. आणि त्याच्यानंतर तो बहुत पैक हो गया अभी कोई बात. अभी कन्याकुमारी पहुंच गए ऐसी बांध के है ना. ओके हाँ त्यांना म्हणलं होतं लय पॅक बांधा त्यांनी लय पॅक बांधले. आता सायकल हालत सुद्धा नाही. हां चलो अभी ओके चलो. तर मित्रांनो आता मी बसतो आत गाडीमध्ये बसले. थोडं बरं वाटलं मला शिक. चला आतमध्ये बसतो. दोनच मिनटं थांबा. बसतो आतमध्ये लगेच. आपका भाई अंदर बैठने वाला है अभी लगेच. और अंदर बैठ के आपका भाई गुम 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 करीत टनल पास करतो. टनल पास झाली की मग लगेच बाकीचे उद्योग आहेत आपले. मग थांबायची सोय लावतो मी लवकर. तर निघालेलो फायनली मित्रांनो. आणि सायकल लोड केलेली मस्त. मित्रांनो ही कमीत कमी 8 किलोमीटरची असेल माझ्या हाताची. आणि याच्यानंतर पण आपले टनल लहान आले ती पण बरीच मोठी आहे. त्याच्यानंतर म्हणजे अजून बरीच लांब आहे ती दुसरी टनल. सायकलचा
सामान काही पडलं का बघत होतो मागं मी, काहीच पडलं नाही. चला फायनली आलो होतं बाहेर टनलचं. हे बघा टनल, चनानी टनल, हे टप्पू टनल. तर आता काढू सायकल एकदा मग सांगतो तुम्हाला. फायनली मित्रांनो मी बाहेर आलेलो आहे आणि शर्ट आणि पॅन्ट घातलं आहे फुल बाहेरचा. आणि एवढं बेकार गार लागायला लागलं. आता 6:30 म्हणजे 5 वाजता आलेत ना, त्याच्यामुळं तर आपली फायनली सुखरूपपणे आपली सायकल बाहेर काढलेली आहे टनलच्या बाहेर. आणि आता इकडे पुढं स्टेचं बघू. जिथं मी त्या हॉटेलवर थांबलो होतो बघा, इथं स्टे केला होता मी, टेंट लावला होता. तर त्याच हॉटेलवरती मी परत एकदा स्टे करणार आहे. तर बघू तर आपल्याला जागा भेटते का नाही. आणि राहा व्हिडिओमध्ये. चला आपली सायकल घेऊन तिथं. एवढ्या गडबडीत एवढा फास्ट आलो आहे उतारे म्हणून. आणि ते हॉटेल जे आहे ना जिथं मी थांबलो होतो मागच्या वेळेस, त्या टनलच्या आतमध्ये जायच्या आधी हॉटेल माग गेलं आहे. आता नेमकं कळा नाही पुढं थांबाव. बघू आता पुढं चार्जिंग पॉईंट पाहिजे आपल्याला आणि जेवणाची सोय पाहिजे फक्त, आणि टेंट लावायला जागा. एवढं 3 गोष्टी भेटल्या, पुढं थांबू शकतो मी. चला, मला वाटलं नव्हतं बरं का मी ह्या रोडनी येईन, पण आता कारगिल आणि लडाख कॅन्सल करावं लागलं, त्याच्यामुळे ह्या रोडनी यावं लागलं आहे. ह्या रोडनी काहीच अडचण नाही. हाय बा हॉटेल भेटलं आहे, टेंट लावायला जागा आहे, काहीच अडचण नाही. इथंच मला वाटतं इथं थांबा, कारण पुढं जे ना पुढं जागा आहे का नाही असं प्रश्न. फायनली मित्रांनो मी जे ना आलेलो इकडे वरती म्हणजे कुठं सांगतो तुम्हाला, डायरेक्ट वरती म्हणतोय. सायकल खाली आहे आणि ह्या हॉटेलच्या वरती जे ना ते म्हणले वरती टेंट लावा, खाली जे ना जागा नाही. कारण मी जिथं सायकल लावली का बघ तिथं जे ना रात्री गाड्या थांबत येतात, त्याच्यामुळे मला तिथं लावायला जमणार नाही. आणि मला तर इथं टेंट लावावं लागेल. इथं रात्री फक्त वारा येऊ नये, वारा आल्यानंतर लय आवड होईल. आणि टेंट लावायला जागा पण मी चांगलीच पाहिली, कारण हे तू म्हणत असताना आता इकडं तुम्हाला दाखवतो, इकडं पूर्ण खोली, कडीने काटाड्या पण नाही त्याला घराला छताला. पण इथं मध्ये लावायचा टेंट आपल्या कडीने जर लावला तर रिस्क होऊन जाईल. तर आपलं हे मध्ये थोडासा टेंट लावतो नाही ते इथं लावतो, कारण इथं जे ना इथं थोडंसं बरं आहे नाही का, इथं थोडं चांगलं आहे. तर इथं टेंट लावून मस्तपैकी आपण आता थांबू. आता इथं ठीक आहे, काय अडचण नाही. सामानवरती आणलं आहे मी महत्त्वाचं, आणि जे लागत नाही सामान ते आपण सायकलसोबत खाली ठेवू शकतो, काय अडचण नाही. मित्रांनो फायनली टेंट लावला बघ. याला इथं बांधलं आहे एका दोरीनी. आता एकच राहिलं बांधायचं. इथं एक बांधलं आहे एका याला कोटाडाला, आणि इकडे एक बांधलं आहे आणि इथं एक बांधलं आहे. टेंट किती वार आला तरी हल्ला नाही पाहिजे असं केलं आहे. पण आता वाराच्या पुढं कोणीच नाही, त्याच्यामुळं रात्री जे ना रात्री खरं कळलं आपल्याला काय विषय काय होते काय नाही. आणि मस्तपैकी बघा फायनल टेंट लावला आहे मस्त. गार लागायला लागलं राव, मात्र पण गार लय लागत आहे. आणि मी अशा सुंदर अशा ठिकाणी थांबलेलो आहे बघा. तुम्हाला दाखवतो सध्या आभाळ आलं आहे थोडंसं नॉर्मल. रात्री पाऊस जरी आला तरी काय अडचण नाही, पण फक्त वारं येऊ नये, कारण टेंट आहे वॉटरप्रूफ आपला. पण वाऱ्याला वॉटरप्रूफ नाही आहे वारंप्रूफ नाही आहे. वॉटरप्रूफ टेंट आहे पण वारंप्रूफ नाही आहे. तर ठीक आहे, चला मित्रांनो मस्तपैकी चार्जिंगचा पण पॉईंट भेटेल आपल्याला खाली. चार्जिंगचं काय अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय राहते मग टेंट लावायला जागा भेटली. जे आता हॉटेल म्हणलं जेवण तर इथं खाली जे, आणि चार्जिंग पॉईंट भेटला आहे. फक्त वारं येऊ नये, बाकी सगळं आहे. चला सांगतो अपडेट राहा. व्हिडिओ काही संपला नाही अजून, व्हिडिओ राहिला आहे थोडा, आणि व्हिडिओला वेळ देत जा. मित्रांनो मग हाल एवढे बेकार हाल मी आतापर्यंत जिंदगीत कधी नाही पाहिजे. हा बघ मला सांगतो, मी टेंट लावला होता इथं. हा बघ इथं टेंट लावला होता ना, टेंट एवढं बेकार वारं येत होतं, एवढं बेकार वारं. टेंट उडून जायची बारी, आणि मी टेंटच्या आतमध्ये होतो. मी सुद्धा उडून गेलो असतो, एवढं बेकार वारं आलं होतं मगाशी. सगळा टेंट काढला. एवढे भयानमय दयाना बाबा, एवढे हालमय जिंदगीत कधी नाही झाली रे बाबा. आणि हा बघ तुम्हाला दाखवतो, आता हे गेट लावून घेतो मी आता. इथं लय बेकार वारं येतं, वारं लय बेकार आहे. इथून पटकन खाली जातो मी, तुम्हाला सांगतो. हा बाकी सगळं सामान, हा बाकी टेंट टेंट टाकी बॅग सगळं मला पटकून खाली घ्यावं लागलं, नाही तर मग एवढे बेकार हाल झालते ना. सगळं खाली घेतलं आहे, आता इथं ठेवलं आहे. आता इथून येतो खाली, कुठेतरी झोपायला जागा बघतो भाऊ.
तर फायनली मित्रांनो मी जेवण करतोय. तर हे बघू शकता जेवायला काय मिक्स व्हेजची भाजी घेतली, तर ही रोटी आणि जेवण करून घेतो. लय बॅक करता मुलं कमीत कमी 96 किलोमीटर सायकल चालली आज. मी 96 किलोमीटर म्हणजे जोग नाही. आणि मॅच बघत होतो. ठीक आहे, जेवण करून मैदा लय बेकार हाल झाले. आता मग वर टेंट लावला होता, सगळं खाली घेतलं. तर काय अडचण नाही, जेवण करून मस्त. दोस्तों हमारा खाना पीना हो चुका है और भाई ने मेरे से 1 रुपया भी नहीं लिया यार, क्यों नहीं पता नहीं. देखो और अभी मैंने खा लिया है खाना. एक ही कितना मतलब इतना भूख लगा था ना ज़्यादा, आपको क्या ही बताऊँ. भाई ने पैसे नहीं लिए मेरे से. उसका मन मतलब क्या बोल रहा हूँ यार, मैं समझ में आ रहा. तर मित्रांनो ज्याचं मन ज्याचं मन असं म्हणतो मी. आता जेवण वगैरे झालं माझं, झोपतो. झोपायला पण कुठं झोपावं लागेल मला, ते जागा देतील तिथं झोपावं लागेल. म्हणजे कसं चांगल्या जागा तिथे चांगलीच जागा देतील. हॉटेल लय मोठं आहे नाही का. तर ठीक आहे, हा व्हिडिओमध्ये आणि एडिटिंग करून झोपतो. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, चॅनलला करा सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक. व्हिडिओ मित्र उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.